जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय खबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणे राजेंद्र करंजकोट यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एच. पवारसह पथकातील अंमलदार यांनी आदेशित केले होते। त्याप्रमाणे दिनांक 19/8/2023 रोजी विधी संघर्ष बालक यांच्या ताब्यातून एक मोटरसायकल जप्त केलेले एकूण 5 मोटरसायकली हस्तगत करून जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत। जप्त केलेले मोटरसायकलचे वर्णन असे: 30,000 रुपये किमतीची एक हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल, काळ्या रंगाची व सिल्वर पट्टा असलेली, तिचा चेसी नंबर MBLH8W 12XL 5H 82 व इंजिन नंबर HA11 EYL 5H 50 678। जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 346/2023 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे 20,000 रुपये किमतीची होंडा पॅशन प्लस किमतीची मोटरसायकल, पांढऱ्या रंगाची निळा पट्टा असलेली, जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 416/2023 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे 20,000 रुपये किमतीचे होंडा पॅशन कंपनीची काळी रंगाची निळा पट्टा असलेली, तिचा क्रमांक MH13X3170। जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 417/2023 भारतीय दंडविधान संहिता कलम 379 प्रमाणे 30,000 रुपये किमतीचे निळा पांढरा पट्टा काळा रंग असलेली, जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 403/2023 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे 20,000 रुपये किमतीची हिरो पॅशन प्रो मोटरसायकल, काळ्या रंगाची व पांढऱ्या रंगाची पट्टा असलेली, तिचा क्रमांक MH13BT3162। सोलापूर शहर हद्दीमध्ये वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय पोलीस उपायुक्त सर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सर यांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या। त्या सूचनाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक करंजकोट साहेब, आमच्या DBचे व्ही.एच. पवार व जे DBची टीम आहे त्या सर्वांनी जोडभावी पोलीस ठाणे अंतर्गत चालू वर्षीचे 5 गुन्हे मोटरसायकल चोरीचे 5 गुन्हे उघड केलेले असून त्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। 5 गुन्ह्यातील मोटरसायकलची एकूण किंमत 1,20,000 असून 2 आरोपीपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे। एक आरोपी अरेस्ट करून 5ही मोटरसायकल हस्तगत केलेले आहेत। पुढील तपास चालू आहे। आरोपी सराईत आहेत, आरोपी सराईत आहे। अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। तपास चालू आहे। जनतेला आव्हान असं आहे की जनतेने मोटरसायकल आपलं लावण्याच्या ज्या जागा आहेत त्या जिथं CCTVचं क्षेत्र असेल शक्यतो अशा ठिकाणी मोटरसायकल लावणे। तिथं पार्क आपण रुटीन बेसिसवरती जिथं पार्क करतो तिथं ओळखीच्या ठिकाणी पार्क करून ओळखीचे कोण असतील त्यांना लक्ष ठेवण्यासाठी, अनोळखी ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी शक्यतो पार्किंग टाळावं।